कोथिंबिरीचे भाव सध्या गगनाला भिडलेत। जुन्नरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबिरीच्या एका जोडीला तब्बल 200 रुपये एवढा उच्चांकी दर मिळालाय। तर मेथीची भाजी ही 110 रुपये प्रति जोडीने विकली जाते। वाशीमधील एपीएमसी मध्ये सुद्धा कोथिंबिरीचे दर हे 50 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत आहे। मुसळधार पावसामुळे खरं तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्याचाच हा परिणाम आहे। बाजारात शेतमालाची आवक कमी झाल्यानं भाज्यांच्या दरावर सुद्धा आता त्याचा परिणाम झालाय। दरम्यान वाशी एपीएमसी मधून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी। जेवणाची चव आणि जेवणाचा खमंगपणा वाढवणारी कोथिंबीरने आता शेकडा पार केल्याचं चित्र एपीएमसी मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे। भाजीपाला मार्केटमध्ये आहे, या ठिकाणी कोथिंबीरची जे दर आहेत ते तब्बल 50 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोथिंबीरचे दर 50 रुपये 60 रुपयापासून 200 रुपयेपर्यंत आहे। म्हणजे नाशिक जुडी जर घेतली 2 किलोचा बंडल 1.5 किलोचा बंडल तर 200 रुपये 160 रुपये 180 रुपयाला बंडल भेटेल। कर्नाटकचा बंडल जो आहे 50 रुपये 60 रुपयाला भेटेल। आलं लक्षात। लातूरचा बंडल आहे तर 70 ते 80 रुपयाला भेटेल। नारायणगावचे कोथिंबीर 100 रुपयाला भेटेल, 100 ते 120 रुपयाला भेटेल, 80 रुपयापासून। आलं लक्षात। हा माल आवक कमी झालेली आहे, पाऊस भरपूर फुल प्रमाणात गावाला चालू आहे। जसा जोपर्यंत पाऊस वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे माल संपत चाललेला आहे। जास्त पावसामुळे माल खराब होतोय, सडतोय माल। आलं लक्षात। त्याच्यामुळे त्याचे दर कमी होणार नाहीत, कमीत कमी 1 महिना 2 महिने दर फुल जास्त राहणार। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई।